आणि तुझ्या पोटी एक कृष्ण सखी जन्माला येईल। पहा बरं का, अगदी जिथं आपण भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख करतो, भगवान श्रीकृष्णांचं नाव घेतो, तिथे लगेच श्रीकृष्णांबरोबर आपल्या मुखातून अजून एक महिला भक्ताचं नाव बाहेर पडतं। भगवान श्रीकृष्णांची सखी राधा, राधेचं नाव अगदी पहा, सनत कुमारांनी सांगावं, कलावती तू राधेची आई बनशील, तुझ्या पोटी राधा जन्म घेईल। तिघींनाही पहा किती भाग्यवान आहेत। एक पार्वतीची आई झालीये मेना माता, दुसरी सीता मातेची आई झालीये धन्या माता, आणि तिसरी कलावती माता राधेची आई झालीये। राधा अगदी एक प्रकारे शुकदेवांच्या गुरु आहेत राधा। आपण सुंदर असं राधेचं भजन घेऊन पुढे जाऊयात। जय जय राधा रमण हरि बोल, 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 हरि बोल हरि बोल हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, जय जय हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा रमण जय हो, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, हरि बोल, जय हो श्री राधे, जय हो, जय भोलेनाथ, हरि बोल हरि बोल हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा, जय जय राधा, जय हो, जय जय राधा रमण हरि बोल, 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 जय जय राधा रमण हरि बोल,
जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल म्हणा। हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल, हरि हरि बोल। जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल। ज्या ज्या वेळी भजन होईल त्या त्यावेळी प्रत्येकानं टाळी वाजवायची आणि मुखानं भजन करायचे। आपण अनुक्रमे पाहिलं की मेना माता पार्वती मातेची आई बनण्याचा आशीर्वाद मिळाला मेना मातेला, त्यानंतर धन्या मातेला सीता मातेची आई बनण्याचा आशीर्वाद मिळाला आणि राधेची आई बनण्याचा आशीर्वाद कलावती मातेला त्या ठिकाणी मिळाला। यातून हेच सांगायचं की नारदांनी जो प्रश्न केलाय ब्रह्मदेवांना की मेना मातेचं असं कोणतं पुण्य होतं, यातून शिकायचंय। पहा, मेना माता पार्वती मातेची आई बनतीये हा एका साधूंचा आशीर्वाद आहे, संतांचा आशीर्वाद आहे। आपल्या जीवनामध्ये आशीर्वादाला फार महत्व आहे। नव्हे तर आशीर्वादामध्ये ताकद सामर्थ्य आहे। आयुष्य, यश, वैभव, कीर्ती हे सगळं आशीर्वादातून मिळत असतं। पहा, म्हणून प्रत्येकानं मोठ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे। साधू संतांचा आशीर्वाद, साधू संतांची कृपा आपल्यावरती असली पाहिजे। अनेक जणांना आशीर्वादाचं महत्व कळत नाही। आपल्यावरती अनेकांचे आशीर्वाद असावेत, या उलट सांगेल। पहा, जर एखाद्याचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करता येत नाहीत ना, साधू संतांची सेवा आपल्याकडनं घडत नाही ना, तर आपण अनेकदा आपल्याकडनं कळत नकळत कुणाचा तरी तळतळाट सुद्धा घेतला जातो। सांगेन मायबाप, घ्यायचे असतील तर इतरांचे आशीर्वाद घ्या, पण तळतळाट मात्र कुणाचाही घेऊ नका। तळतळाट घ्याल तर आपलं एक प्रकारे वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। इतरांना आपण दुःख दिलं तर निश्चित आपल्याला दुःख मिळणार आहे। साधू संतांची सेवा केली आणि त्या सेवेवरती प्रसन्न होऊन साधू संतांनी काही आशीर्वाद दिले तर निश्चित आपलं भलं होणार आहे, निश्चित आपलं चांगलं होणार आहे। मेना माता पार्वती मातेची आई बनलीये, एवढं भाग्य प्राप्त झालं। साधूंचा, संतांचा आशीर्वाद होता। आता यानंतर पहा, नारदांचा दुसरा प्रश्न आहे की भगवान भोलेनाथ कैलास पर्वतावरती केव्हा गेले किंवा केव्हापासून, कधीपासून कैलास पर्वतावरती ते वास्तव्य करतात। त्यानंतर त्यांची महात्मा कुबेरांशी मैत्री कशी झाली आहे याचं सविस्तर वर्णन आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचंय। सुंदर असा प्रसंग, सुंदर अशी कथा आली। पहा, कांपिल्य नावाचं एक नगर आहे। कांपिल्य नावाचं नगर, त्या नगरामध्ये यज्ञदत्त दीक्षित नावाचा एक ब्राह्मण आहे। यज्ञदत्त दीक्षित नाव आहे त्याचं। अगदी त्या ब्राह्मणाचा विचार केला तर तो अगदी यज्ञ विद्या विशारद आहे। वेद, वेदांग, वेदांत यांचं उत्तम असं ज्ञान आहे, ज्ञानी आहे, विद्वान आहे। एवढंच नाही तर अगदी राजगृहात, राजदरबारात सुद्धा त्याला मानाचं स्थान आहे। चतुर आहे, सदाचारी आहे,
गुणवान ब्राह्मण आहे, राजा सुद्धा ज्याचा आदर करतो किंवा ज्यानं दिलेल्या सल्ल्यानुसार राजा त्या ठिकाणी कार्य करतो, असा तो सदाचारी यज्ञदत्त दीक्षित नावाचा ब्राह्मण. त्या ब्राह्मणाला एक पुत्र, एक संतान आहे, एक पुत्र आहे, त्याचं नाव गुणनिधी. गुणनिधी नावाचा त्याचा पुत्र. पण व्हावं असं की हा यज्ञदत्त दीक्षित राजगृहामध्ये त्या ठिकाणी कामाला होता, राजदरबारामध्ये जायचा. सकाळी पटकन आपलं काम आटपायचा, नित्यनियम आटपायचा आणि लगेच राजगृही निघून जायचा. संध्याकाळी घरी येण्यासाठी सुद्धा उशीर व्हायचा. मग गुणनिधी जो होता त्याला योग्य काय अयोग्य काय त्याच्यावरती संस्कार करण्यासाठी वेळच नव्हता. आपला मुलगा काय करतोय, कुठे जातोय, कुणाच्या संगतीत राहतोय हे पाहण्यासाठी सुद्धा वेळ नाही. मुलावरती त्याचं लक्ष राहिलं नाही. सर्वस्वी ही जबाबदारी त्यानं आपल्या पत्नीवरती सोपवावी की आता मला वेळ मिळत नाही. गुणनिधीला त्याच्या शिक्षणाची, त्याच्या संस्कारांची सगळी काही जबाबदारी पत्नीवरती टाकली. पत्नीनं स्वीकारली. आणि पहा, एका वेळेला व्हावं असं की गुणनिधी, या गुणनिधीला ज्ञानार्जनासाठी, विद्यार्जनासाठी गुरुगृही पाठवलं गेलं. गुरुच्या घरी गुरुगृही हा गुणनिधी गेलाय, त्या ठिकाणी ज्ञान मिळवण्यासाठी पाठवलंय. पण गुणनिधी ज्ञान मिळवत नाही, अभ्यास करायचा सोडून दिला, चुकीची संगत लागली, चुकीची कृत्य करू लागला, चांगले संस्कार होत नाहीत, विद्यार्जन करत नाही, ज्ञान मिळवत नाही, व्यसन करायला लागलाय. अगदी लहानचा मोठा होतो, व्यसनाधीन झाला, खोटं बोलणं. अगदी ब्राह्मणाचं जे काही आचरण असतं त्यापेक्षा एकदम विरुद्ध वेगळं आचरण या गुणनिधीचं होत चाललंय. चुकीचं वर्तन आहे. कुसंगतीत हा गुणनिधी गेलाय. आणि मायबाप जीवनामध्ये संगती फार महत्वाची आहे. चांगल्या माणसाला चुकीची संगत लागली तर चांगला माणूस सुद्धा बिघडू शकतो. संगतीचा परिणाम. जीवनामध्ये तुम्ही आम्ही संगत चांगली ठेवली पाहिजे. आपल्या लेकराला, आपल्या मुलाबाळांना योग्य त्या संगतीत राहू दिलं पाहिजे. संगत करायची असेल तर चांगल्या माणसाची संगत आपण केली पाहिजे. अगदी पहा, याच्याही पुढे जाऊन सांगेल, संगत सानिध्य कुणाचं हवं तर साधू संतांचं हवं. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी.
अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी। संतन के संतन के संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। आपल्याला वाटतंय ना आपलं चांगलं व्हावं, भलं व्हावं, तर संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे। संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपलं हितच होईल, अहित होणार नाही, चांगलंच होईल। पण अगदी मी अनेकदा सांगून गेली, संतांचं सानिध्य, संतांची भेट सहज शक्य नाही। मग अशा वेळेला करायचं काय? तर पहा, जर संतांचं सानिध्य, संतांची संगत आपल्याला मिळत नाही, तर निदान चांगल्या माणसाची संगत तर आपल्याला मिळू शकते। चांगल्या माणसाच्या संगतीत तरी माणसानं राहावं। संगतीवरती तुमचं आमचं जीवन अवलंबून आहे का? तर सांगून जाईल पहा। अगदी एखादा दारू पिणारा व्यक्ती असेल ना, तो दारू पिणारा व्यक्ती, त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या सोबत एखादा न पिणारा चांगला व्यक्ती असू द्या, पण फक्त दोघांनी सोबत गावात वेशीत फिरू द्या, राहायला सोबत आहेत। एक दारू पिणारा आहे, एक व्यसन करणारा आहे, आणि दुसरा अगदी सुपारीचंही व्यसन त्याला नसू द्या, फक्त फिरतोय व्यसनाधीन व्यक्तीच्या सोबत, म्हणून लोक, आसपासचे लोक चर्चा करताना त्याला सुद्धा दारोडा म्हणतात। होतं की नाही असं अनेकदा? संगतीवरून आपली किंमत ठरवल्या जाते। आपण कुणाच्या सोबत उठतो, कुणासोबत बसतो, कुणासोबत आपलं राहणं आहे, याच्यावरून लोक आपली किंमत करतात। म्हणून माणसानं नेहमी चांगल्या व्यक्तीची संगत करावी, चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात गेलं पाहिजे। माणसाला, चांगल्या व्यक्तीला जर चुकीची संगत लागली तर माणूस वाया गेल्याशिवाय राहत नाही। याही पुढे जाऊन सांगेल, आपला चांगुनपणा एवढा चांगला ठेवा, चांगले विचार आपल्यामध्ये एवढे भरून असले पाहिजेत की एखादा चुकीचा व्यक्ती जरी आपल्या संगतीत आला तरी सुद्धा त्यानं चुकीचे काम सोडून द्यावेत, आणि आपल्या संगतीत आल्यानंतर चांगल्या सवयी, चांगले गुण त्याच्या अंगी गेले पाहिजेत। एवढा चांगुनपणा आपल्याकडेही असावा। आपण चुकीच्या माणसाच्या सोबत राहायला लागलो तर आपण चांगले गुण सोडून द्यायचे आणि त्याचे दोष अंगीकारायचे, असं न होता त्यांना आपल्याकडनं शिकावं, आपले चांगले गुण घ्यावेत, असं जीवन माणसानं जगावं। पहा, अगदी मी तुम्हाला थोडंसं महाभारताच्या दिशेनं घेऊन जाईल। कर्ण माहितीये, कर्णाचं नाव ऐकलंय? 5 पांडवांचा भाऊ असणारा कर्ण, कर्णाचं नाव तुम्हाला माहिती आहे। कर्णाची ओळख आहे, कर्ण दानशूर होता। दानाचा विषय निघाला तर सर्वात अगोदर कर्णाचं नाव घेतलं जातं। पण हा कर्ण एका गोष्टीनं वाया गेला मायबाप, ती होती संगत। अगदी मी सांगून जाईल तुम्हाला, महाभारतातला एक प्रसंग आहे। कुरुक्षेत्रावरती युद्धाचं वातावरण आहे। एका बाजूनं पांडव सेना आहे आणि दुसऱ्या बाजूनं कौरव सेना। दोघांमध्ये भयंकर युद्ध चालू आहे। एका बाजूनं धर्म, दुसऱ्या बाजूनं अधर्म। एका बाजूनं नीती आहे, दुसऱ्या बाजूनं अनिती आहे। युद्ध चालू आहे आणि या युद्धातलाच एक प्रसंग, अर्जुन आणि कर्ण समोरासमोर आलेत। एका बाजूनं अर्जुनाचा रथ उभा आहे तर दुसऱ्या बाजूनं कर्णाचा रथ उभा आहे। तसं पाहिलं तर कर्ण हा अर्जुनापेक्षा बलवान होता। पहा बरं, कर्ण सामर्थ्यवान होता, पराक्रमी होता। अगदी अर्जुन सुद्धा धाडसी आहे, धैर्यशील आहे, परंतु अर्जुनाची खरी ताकद म्हणजे त्याचं सारथ्य, जगाचा मालक सारथ्य करत होता।
ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. अर्जुनाच्या रथाच्या ध्वजस्तंभावर साक्षात हनुमंतराय होते. जे मूर्तिमंत शंकर आहेत, भगवान भोलेनाथांचाच एक अवतार आहेत, हनुमंतराय होते. एवढंच नाही तर रथाचं सारथ्य पण जगाचा मालक करतोय भगवान श्रीकृष्ण करतायत. आणि तरी सुद्धा घडतंय काय पहा. अर्जुनानं कर्णावरती बाण सोडला. कर्ण समोर आहे ना, भीषण युद्ध प्रारंभ झालंय. अर्जुनानं कर्णाच्या रथावरती कर्णावरती बाण सोडला. अर्जुनाच्या बाणानं कर्णाचा रथ 2 पावले मागे सरकला. पहा बरं, अर्जुनाच्या बाणानं कर्णाचा रथ 2 पावले मागे सरकतोय. पुन्हा उलटून कर्णानं अर्जुनाच्या रथावरती बाण सोडला. अर्जुनाकडे बाण सोडला तर कर्णाच्या बाणानं अर्जुनाचा रथ फक्त 1च पाऊल मागे सरकला. कर्णाचा रथ 2 पावलं मागे सरकतोय, अर्जुनाचा रथ 1च पाऊल मागे सरकला. पुन्हा अर्जुनानं कर्णावरती बाण सोडावा, कर्णाचा रथ 4 पावले मागे सरकला. पुन्हा कर्णानं अर्जुनावरती बाण सोडला, अर्जुनाचा रथ फक्त 2च पावले मागे सरकला. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्णाकडे पाहून बोलतात, वा कर्णा, शाबास कर्णा, अरे तू पराक्रमी आहेस, धाडसी आहेस, किती बलवान आहेस. स्तुती केली कर्णाची. कोणी? भगवान श्रीकृष्णांनी, जे अगदी अर्जुनाचा रथ चालवण्याचं काम करत आहेत. रथात बसलेत अर्जुनाच्या आणि स्तुती करत आहेत अर्जुनाच्या शत्रूची, कर्णाची. अर्जुनाला राग आला, प्रभू हा काय प्रकार आहे. रथात माझ्या बसलात आणि स्तुती माझ्या शत्रूची करतात. माझ्या बाजूने आहात पण माझ्या शत्रूची स्तुती करताय. पटलं नाही अर्जुनाला. आणि प्रभू स्तुती कधी करावी? ज्या वेळेला समोरचा विजयी ठरलाय. इथं पाहिलं तर माझ्या बाणानं कर्णाचा रथ 2 पावले मागे सरकला आणि त्याच्या बाणानं माझा रथ फक्त 1च पाऊल मागे सरकतोय. अगदी इथं पाहिलं तर मी पराक्रमी ठरला जाऊ शकतो. मी पराक्रमी आहे, मी सामर्थ्यशील आहे, हे प्रत्यक्षात दिसतंय. पण तरी सुद्धा तुम्ही कर्णाची स्तुती करता का? तर भगवान श्रीकृष्णांनी जे उत्तर दिलं ते खूप सुंदर आहे. यातून शिकण्यासारखं भरपूर आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, अरे खरंच कर्ण पराक्रमी आहे, कर्ण धाडसी आहे, कर्ण बलवान आहे. ऐक ना अर्जुना, कर्ण खरंच धाडसी आहे, परंतु कर्ण एका गोष्टीनं वाया गेला. ती गोष्ट आहे संगत. कर्णाला दुर्योधनाची संगत झाली, चुकीच्या माणसाची संगत झाली. दुर्योधनाच्या संगतीमुळे कर्ण वाया गेला. त्याचं बल उपयोगी ठरलं नाही. बलवान असून काय उपयोग? ढेकणाच्या संगे, ढेकणाच्या संगे, ढेकणाच्या संगे ढेकणाच्या
संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. कुसंग काही उपयोगाचा नाही. माणसानं संगत चांगली करावी. वाईट संगतीत गेल्यानंतर चांगले चांगले वाया गेले मायबाप. या उलट चांगल्याची संगत घडल्यानंतर अनेक जणांमध्ये परिवर्तन घडलं. संगतीचा परिणाम काय आहे? चांगल्या संगतीचा परिणाम काय आहे? अहो, अगदी पहा, भिल्ल कुळात जन्माला आलेली एक स्त्री, सांगेन मी तुम्हाला, पहा, भिल्ल कुळात जन्माला आलेली एक कन्या, ती कन्या उपवर झाली. उपवर झाली, मोठी झाली. आई वडिलांनी विवाह ठरवला. विवाह ठरवला, विवाहाची तयारी चालू झाली. अगदी 2-3 दिवसावरती विवाह सोहळा येऊन ठेपलाय. अनेक नातेवाईक पाहुणे घरी आलेत आणि त्या मुलीनं पाहावं की अरे, आपल्या घराच्या दारामध्ये अगदी 25-30 बकऱ्यांची दावण आहे. 25-30 बकरे बांधलेले आहेत. पाहिलं त्या मुलीनं. आईला प्रश्न केला, आई, हे बकरे कशासाठी? या बकऱ्यांची दावण कशासाठी? तर त्या आईनं सांगावं, अगं, तुझ्या विवाहाला जे काही नातेवाईक, जे काही पाहुणे येणार आहेत, त्या पाहुणे मंडळींना मेजवानी म्हणून ही बकऱ्यांची दावण आहे. हे सगळे बकरे आहेत. ऐकलं त्या मुलीनं. जसं ऐकलं, विचार केला, अरे, आपला विवाह म्हणजे एक प्रकारे 2 जीवांचं मिलन. जर 2 जीवांना एकत्र येण्यासाठी, 2 जीवांचं मिलन होण्यासाठी जर 25 जीवांचा बळी द्यावा लागत असेल, तर म्हटली मला हा विवाहच नको आहे. त्याच क्षणी घराचा त्याग केला आणि वनामध्ये निघून गेली. जी गेली ती पुन्हा परत आली नाही. त्या मुलीचं नाव, त्या स्त्रीचं नाव शबरी. निघून गेली, परत आली नाही. आणि पुढे गेल्यानंतर, वनामध्ये गेल्यानंतर मातंग ऋषींच्या आश्रमात अनेको दिवस सेवा केली. सेवा केली. मातंग ऋषींच्या एक प्रकारे संगतीत आली. मातंग ऋषींची संगत मिळाली. आणि परिणाम काय झाला? साधूच्या संगतीत गेल्यानंतर, संतांच्या संगतीत गेल्यानंतर एक दिवस जगाचा मालक तुला भेटायला येईल. मातंग ऋषी